महाराष्ट्राची शान, व्हॉइस ऑफ फार्मर, मराठवाडा ॲग्रो. आपण पाहणार आहात आत्ताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची बातमी. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मित्रांनो, ह्या आत्ता सध्या जी उष्णतेची लाट महाराष्ट्रावर तिचा खूप मोठा प्रभाव आहे, त्यातून आपल्याला लवकरच केवळ एक 18 तासामध्येच त्यातून आपल्याला सुटका मिळणार आहे आणि सलग जवळपास 3 दिवस खूप जोरदार पाऊस होणार आहे. ते कोणकोणत्या जिल्ह्यात पाऊस होईल याबद्दल सविस्तर व्हिडिओ संपूर्ण पहा शेवटपर्यंत. आपण सर्व महाराष्ट्रातील तालुक्यावाईज किती वाजता कोणत्या भागात पाऊस होणार आहे याबद्दल माहिती दिलेली आहे. तुमचा तालुका, तुमचे गाव, तुमचा जिल्हा याचासुद्धा उल्लेख केलेला असणार आहे. तर मित्रांनो, उद्या 21 तारखेला दुपारी 2 वाजता अचानक वातावरणामध्ये बदल झालेला दिसेल आणि तसा तर 12:30 वाजल्यापासूनच हवेतलं खूप मोठ्या प्रमाणात उकाडा वाढून एक वाऱ्याचा वेग वाढेल आणि कोकण किनारपट्टीतील जे काय संपूर्ण सर्व जिल्हे, थोडा मुंबईला पाऊस कमी असणार आहे, होणारच नाही म्हणलं तरी वावगं ठरणार नाही मित्रांनो. पण मुंबई वगळता कोकणात सर्वत्र पाऊस होईल. त्याच पद्धतीने मित्रांनो पुढे पश्चिम महाराष्ट्रातील सुद्धा सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी लागणार आहे. त्यामध्ये सोलापूर आहे, पुणे आहे, तसेच जे काय पश्चिम महाराष्ट्रातील सर्व भागात पाऊस पडेल म्हणल्यावर आपल्याला सर्व भागांचा उल्लेख करण्याची गरज नाही. आणि उत्तर महाराष्ट्रातसुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. उद्या म्हणण्यापेक्षा 3 दिवस सलग पावसाचा जोर राहणार आहे. तो दररोजच 3 दिवस म्हणजे 21, 22 आणि 23 तारखेपर्यंत. या 3 दिवसामध्ये महाराष्ट्रात काही थोडासा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राचा भाग जर वगळला तर सर्वत्र जोरदार पावसाची हजेरी लागणार आहे. त्यामध्ये मित्रांनो जास्त विक्रमी पाऊस पडणारा भाग म्हटलं तर अहिल्यानगरचा जो दौंडकडला भाग आहे त्या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. आणि तो अहिल्यानगरचा जामखेडपर्यंत, इकडं दौंडपर्यंत आणि खेड जुन्नरपर्यंतचा हा भाग, या पट्ट्यामध्ये अतिशय जोराचा पाऊस होईल. तसेच बारामतीपासून इकडं साताऱ्यापर्यंत आणि वडूज वगैरे त्याचं केंद्रस्थान असेल त्या भागातसुद्धा पश्चिम महाराष्ट्राचा जो सांगली, सातारा याचा पंढरपूरपर्यंत अतिशय जोराचा पाऊस होणार आहे. येलो अलर्ट, खूप मुसळधार पावसाची शक्यता आहे मित्रांनो. उद्याच्याला दुपारीपासून सायंकाळी 6-7 वाजेपर्यंत पावसाचा कहर राहणार आहे. तो पाऊस हा इकडं जत, जमखंडी म्हणजे कर्नाटकचा सलगचा भाग, आपल्या बाजूचा कोल्हापूर, परत इस्लामपूर, सातारा आणि जो भाग आहे सलग आपला पणजी वगैरे गोव्याचा, तिथंसुद्धा पाऊस होणार आहे. आणि त्याच वेळेस इकडं पंढरपूरपासून जवळपास बार्शीपर्यंत थोडा किंचितसा कमी पाऊस असेल, परंतु तिथंसुद्धा अचानक वातावरण तयार होऊन पंढरपूर, सोलापूर, इंदापूर, करमाळा या भागातसुद्धा पाऊस होणार आहे. आणि त्याच वेळेस पाऊस हा परत संध्याकाळच्या वेळेस पुढे सरकेल. तो बीड, धाराशिवचा बराचसा भाग, कळंब आणि माजलगावपर्यंत तो पुढे जाणार आहे मराठवाड्यात. जामखेडमध्ये पावसाचा जोर वाढेल. पैठण, छत्रपती संभाजीनगरला सुद्धा म्हणजे सायंकाळच्या वेळेस पाऊस हा रमलेला असेल. त्याच वेळेस खाली बीड जिल्ह्यामध्ये आणि लातूर जिल्ह्यात, बीड जिल्ह्यातसुद्धा पाऊस होणार आहे. मित्रांनो, सोलापूरचा पाऊस हा संध्याकाळी वाढणार आहे 7च्या दरम्यान आणि रात्री 10 वाजता ते वातावरण कमी होईल व पावसाचा जोर हा घटलेला असेल.
परांडा करमाळा थोडं कमीच पाऊस असेल, परंतु अचानक वाऱ्याने पाऊस येऊ शकतो पुढे सुद्धा. आणि त्याची पुनरावृत्ती ही 22 तारखेला कशी परिस्थिती होईल बघा मित्रांनो. 22 तारखेला सुद्धा वातावरण हे दुपारी 12 वाजल्यापासूनच लातूर, सोलापूर, पंढरपूर या भागात पावसाला सुरुवात होईल हलक्या स्वरूपाच्या. आणि तो पाऊस हा दुपारी 1च्या दरम्यान वाढायला चालू होईल. थोडा अहमदनगर म्हणजे अहिल्यानगरचा काही भाग पाऊस घटलेला असेल. अहिल्यानगर, मनमाड, कोपरगाव, परत हा जो भाग पाचोरा वगैरे आहे धुळे जिल्ह्याचा, त्या भागातला पाऊस थोडा कमी झालेला असेल दुपारच्या वेळेस. बाकी उर्वरित कोकण आणि वरती मुंबईलासुद्धा पाऊस होणार आहे मित्रांनो 22 तारखेला. आणि पावसाचा जोर हा पुणे जिल्ह्यात जरा जास्त असेल 22 तारखेला दुपारी. आणि 4 वाजता पाऊस हा पुढे सरकेल. तो पाऊस पुणे, सातारा, वडूज, इस्लामपूर या पट्ट्यामध्ये मुसळधार पाऊस होणार आहे. आणि खालीसुद्धा जे कोकणातील चिपळूण वगैरे हा भाग आहे त्या भागातसुद्धा अतिशय जोराचा पाऊस होणार आहे. आणि दौंड, बारामती, इंदापूर, करमाळा, जामखेड, परांडा, बार्शी, पंढरपूर, कळंब या भागात, लातूरचा सुद्धा बराचसा भाग पावसाने व्यापलेला असेल. बीड जिल्ह्यातला सुद्धा परतूरपर्यंत पाऊस होईल पुढे. परभणीच्या पाथरी, पैठण आणि छत्रपती संभाजीनगर पुढे पाऊस थोडा. हिंगोली वगैरे त्या भागात पाऊस संध्याकाळी थोड्या दिवस मावळतीच्या वेळेस एक ढगाळपणा आलेला असेल, परंतु पावसाची शक्यता थोडी कमीच आहे. म्हणजे मराठवाड्यातला बीड, छत्रपती संभाजीनगर, लातूर, धाराशिव आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, अहिल्यानगर या भागात, नंदुरबार या भागात अतिशय जोराचा पाऊस होईल. आणि खास पाऊस जर म्हटलं तर मग पुणे जिल्ह्यातील पुणे, सातारा, इस्लामपूर ह्या पट्ट्यामध्ये अतिशय येलो अलर्ट, अति जोराचा पाऊस होणार आहे. तसेच मित्रांनो, आपण आता संध्याकाळच्या वेळेस परत आणखी चांदणं पडल्यासारखं वाटेल, परंतु खाली जो भाग आहे मित्रांनो पंढरपूर, सोलापूर या भागात रात्रीसुद्धा अतिशय मेघगर्जनेसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तो पाऊस हा पुढे लातूरलासुद्धा रमलेला असेल. नांदेडच्या काही भागात, उदगीर या भागातसुद्धा पाऊस होणार आहे. आणि बीडच्या परळीपर्यंत, परळी परत जिंतूर आणि परभणीच्या काही भागात हलक्या पावसाच्या सरी ह्या 22 तारखेला संध्याकाळी कोसळतील. मित्रांनो, सिल्लोड तसेच इकडं पाचोरा, धुळे, मालेगाव या भागातसुद्धा संध्याकाळी पावसाची शक्यता आहे. आणि परत रात्रीच्या वेळेस पाऊस हा घटलेला असेल. आणि मित्रांनो, 23 तारखेला वातावरण परत आणखी कशा पद्धतीने वाढणार आहे याची माहिती मी तुम्हाला देत आहे. दुपारी 2 वाजता मुंबईसह कोकण किनारपट्टीलगत सांगली, सातारा, सोलापूर या परिसरात मेघगर्जनेसकट पाऊस सुरू होणार आहे. तो पाऊस जवळपास रात्री 9पर्यंत भाग बदलत पडत राहील. आणि बीड, धाराशिव तसेच लातूर, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर आणि नांदेडपर्यंत तो पाऊस पुढे व्यापलेला असेल. मित्रांनो, तो पाऊस रात्री आणखी त्याचं उग्र रूप धारण करेल. बीड जिल्ह्यामध्ये प्रॉपर बीडच्या परिसरामध्ये अतिशय जोराचा पाऊस होईल. त्याच वेळेस जो उजनी धरणाचा पट्टा आहे किंवा मधला जो भाग आहे जामखेड, करमाळा, बार्शी, अहिल्यानगर या भागातील पाऊस थोडा घटलेला असेल, दौंड वगैरे. परंतु इंदापूर, बारामती, पंढरपूर, सोलापूर, बार्शीच्या काही भागातसुद्धा पाऊस चालूच राहणार आहे. आणि मित्रांनो, लातूर,
परळी, कळंब, बीडमध्ये मुसळधार पाऊस होईल 23 तारखेला रात्री. लक्षात घ्या, मी सांगितलेल्या तारखा एक रामाचा बाण जसा चुकत नव्हता तसं विश्वनाथाचा अंदाज आजपर्यंत कधीही खोटा ठरलेला नाही. छत्रपती संभाजीनगरचा जो भाग आहे जामखेडपर्यंत, संभाजीनगर ते जामखेडपर्यंत पावसाची शक्यता आहे. तसेच मित्रांनो मालेगाव वगैरे त्या भागातसुद्धा पाऊस होणार आहे. आणि हा पाऊस खाली लातूरच्या बाजूला जो उदगीरपर्यंत पाऊस येईल, खाली बिदर, उदगीर, बसव कल्याण. कर्नाटकमध्ये तर कहरच असणार आहे पावसाचा मित्रांनो. दक्षिण भारतात अनेक ठिकाणी अतिशय जोराचा पाऊस होणार आहे. तुमच्या लक्षात येत असेल बघा, मी थोडा मॅप छोटा करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि हा पाऊस रात्री 12च्या दरम्यान आणखीसुद्धा म्हणजे हैदराबादपासून म्हणजे सोलापूर ते, मला तर तुम्हाला सांगायला एक आनंदच वाटतो आहे, अहिल्यानगर, सोलापूर, बार्शी तो खाली तसाच पट्टा हा जवळपास खूप म्हणजे आंध्र प्रदेश, तामिळनाडूचा जो भाग आहे तिथपर्यंत, त्या पट्ट्यात चेन्नईपर्यंत. थोडक्यात जर पावसाचा विचार केला आपण तर अहिल्यानगर ते चेन्नई या पट्ट्यामध्ये 23 तारखेला रात्री मध्यरात्रीसुद्धा पाऊस होणार आहे. आणि परत मित्रांनो पहाटे पाऊस पूर्ण थांबलेला असेल. फक्त कोकण किनारपट्टीच्या लगतच्या काही भागात पावसाचं रुईझुई चालू राहील. आणि 24 तारखेला परत मित्रांनो फक्त सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूरच्या काही भागामध्ये, तसेच कोकणातील, तळ कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस चालू राहील व महाराष्ट्रातील पाऊस हा उघडलेला असेल. परत उकाड्याचं प्रमाण वाढेल आणि पाऊस हा घटलेला असेल. 25 तारखेला पावसाची नोंद कुठंही व्हायची शक्यता दिसत नाही. ओके मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे परंतु खूप अर्थपूर्ण आहे. आपण आपल्या विश्वनाथ दादाचं जे मराठवाडा ॲग्रो टाइम्स हे चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि असंच तुमच्या गावासह तालुका जिल्ह्याचे हवामान अंदाज मिळवत राहा. ओके, धन्यवाद, शुभरात्र.